सरपंच अनेक डॅशिंग अंदाजामध्ये बॅटिंग करणारा केतन दादा, त्याच्या समेत जितू, केवल, तर तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला विनंतीशील सराव थांबवायचा आहे. सज्ज सज्ज होताना सामन्याला सुरुवात. कॉमेडी बॉस आणि टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर लिटिल मास्टर ऑफ मानकुली संघाचा विनीत माळी. पहिला चेंडू नोचा इशारा येतो. इथं मात्र लॉंग बाउंड्रीकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल आणि एक नो अशा एकूण 2 धावा अतिरिक्त धावेनी संघाचं खातं उघडलं गेलं. चौथा हिरवास्फोट मानकुली संघाचं. सोहम मारा करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये टोकाकडनं. समोर डाकुरा फलंदाज संगणक मानकुली संघाचा. आता मात्र वैभव माळी. सज्ज होताना याच पाता कडा का फलातून हा ब्रँडेड फटका आलाय षटकार. ही एक अतिशय डेंजरस जोडी पाहतोय आपण मानकुली संघाची. असून एक धमाका. यावेळेस लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय षटकार. याच मात्र पाहतो आपण एक चांगला चेंडू होता. धावसंख्या जर पाहिली आपण तर निश्चित दमदार बॅटिंग आहे आणि बिनबाद 14. एक मजबूत सुरुवात पाहतोय आपण. नाणेफेक गमावल्यानंतर मानकुली संघ इथं मात्र बॅटिंग करताना पाहतोय. टेंबोली संघ खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे प्रत्येक खेळाडूचं परफॉर्मन्स खूप छान आहे. पण त्या संघाच्या अगेन्स्ट पाहतोय आपण चौथा हिरवास्फोट मानकुली संघाची एक दमदार सुरुवात. गोलंदाज सज्ज होताना हो चांगला चेंडू होता. तेवढा चेंडूचा ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होताना तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 15. यानंतर सेमीफायनलचा सामना होईल. गावदेवी वेले संघाने सांघिक कामगिरीच्या बळावर आज मात्र सेमीमध्ये धडक मारलेली आहे आणि हा दुसरा क्वार्टरचा सामना. याच पात्र हुक करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र ठीक मिड ऑनला येतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय तोपर्यंत सहज संधी होती. लिटिल मास्टर मानकुली संघाचा विनीत माळीच्याजवळ एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्या 16 बिनबाद. एक चांगली दमदार अफलातून नेत्रदीपक सुरुवात. नाणेफेक गमावल्यानंतर मानकुली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. युवा नेता चषक 2022 दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा पहिला दिवस. ओ वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये स्वेअर लाईन हाताळतोय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समांतरित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत परिवर्तन पाहिल्यामध्ये धावसंख्या बिनबाद 17. फ्री क्वार्टरमध्ये ज्या प्रकारे या संघाने हाय क्वालिटीचं प्रदर्शन केलं होतं, एक बलाढ्य संघाला मात्र पराभूत केलं होतं. त्यामध्ये विनीत माळी नावाचा वादळ खेळपट्टीवर आला होता आणि 25 धावाची एक ताबडतोब डाव यांनी साकारला होता. आणि आता मात्र संगणक मानकुली संघाचा तो म्हणजे वैभव माळी एक आक्रमक रूप धारण करताना डॅशिंग बॅटिंग करताना पाहतोय. चांगला शॉर्टपिच चेंडूचा मारा होता अप्रतिम. याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण बिनबाद 17. 3 षटकाचा हा सामना आहे. चला आपण टीम मीटिंग कमी करा आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी टेंबोली संघाच्या माध्यमातून इथं मात्र गोलंदाज येतोय मोनिश.
खूप चांगला मोठा ऑलराऊंडर टेंबोली संघाच्या माध्यमातून या खेळूला सातत्याने आपण पाहतोय. चला वेळेचा भान ठेवायचंय. टेंबोली संघाचा संगणक आणि प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की आपण सराव कुठल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. विनीतसाठी हा चेंडू, चांगला चेंडू अप्रतिम टप्पापर्यंत अतिशय झपकन वेगात बाहेर निघतोय आणि त्या चेंडू मात्र बीट होतोय. बाल बचावतोय तिथं मात्र विनीत माळी. चांगली विकेट किपिंगची भूमिका पाहतोय आपण. वापसी करावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा मानकुली संघाची. अजून एक चांगला चेंडू पण यावेळेस मात्र दिमागाचा वापर केलाय. जसा चेंडू त्या प्रकारे फक्त दिशा दिली चेंडूला बॅकवर्ड पॉईंटकडे. छोट्या बॅकलिपचा वापर केला होता आणि तोपर्यंत मात्र संधी होती स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 18. युवा नेता चषक 20-22 उद्या दुसरा दिवस असेल आणि शेवटचा दिवस उद्या ग्रामीण हाफ पाहणार होता आपण. ग्रामीणचे 12 संघ, टॉप 12 संघ असतील सज्ज होताना. ओ सुरेख स्टेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण अफलातून आणि हा चेंडू मात्र सीमा पार आलाय. नशिबाचा चौकार. शेवटी नशीब समोर ठीक हॉटेल आहे. चांगली बॅटिंग पाहतोय आपण. आता मात्र धावसंख्येत वेग वाढतोय. धावसंख्या 22. 3 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज मोनिश. चांगली बॉलिंग आतापर्यंत आणि येणारे 3 चेंडूवर संघटक कशा प्रकारे आक्रमण करेल यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करतील आणि त्या पूर्वी मात्र एक चोरटी धाव अशी अतिरिक्त 2 धावा धावफलकामध्ये. धावसंख्या 24. मोनिश सज्ज होताना परत. फुल टॉस पण योग्य समाचार घेता आला नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि विनीत माळीची खेळी संपुष्टात. लोअर फुल टॉस चेंडू होता. लॉंगॉनच्या वरतून षटकार ठोकण्याच्या नादामध्ये झेल देऊन वापस जातोय विनीत माळी. पहिला धक्का बसलाय. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर आतापर्यंत 24. चांगली बॉलिंग इथं मात्र पाहतोय आपण मोनिशींच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यातला खरा हिरो. दोन्ही दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती आणि चौफेर फटकेबाजी करून मानकुली संघाला मात्र विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. पहिल्या सामन्यात तो शिवम जातोय खेळपट्टीवर. क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण. युवा नेता चषक 20-22चा. चांगला चेंडू होता. बचात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइड कडे चेंडू लॉंग लेग शॉर्ट कडे जातोय. तोपर्यंत एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती 25. पहिल्या षटकामध्ये 16. त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग करताना आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय आणि एक किमती फलंदाज बाद करतोय विनीत माळी यांचा विकेट घेऊन. संगणक वैभव माळी एक चांगली दमदार बॅटिंग करताना खेळपट्टीवर अजून एक मोठा धमाका ब्लास्ट पाहायला मिळालाय. मिडविकेटच्या वरतून ठोकलंय षटकार. चांगली बॅटिंग. संगणक कसं असावा कर्णधार साजिश खेळी करताना वैभव माळी याला पण पाहतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 31. 31. लॉस ऑफ 1 विकेट्स. जयहरी क्रिकेट संघ रांदुली यांच्या माध्यमातून युवा नेता चषक 20-22 आयोजन पाहतोय आपण. बबलू टायगर, परेश पाटील, दीपक आणि ऑल सहकारीच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन पाहतोय आपण. युवा नेता चषक भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग नेते सन्माननीय विनोददादा ठाकरे यांचे चिरंजीव युवा नेता किरण ठाकरे यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय आपण. सकाळच्या सत्रामध्ये अजून एक भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग नेते सचिनदादा ठाकरे साहेब, रवींद्र भांबरे साहेब,
राजेंद्र पाटील साहेब इतर मान्यतेचे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर मात्र दिवसभराच्या खेळामध्ये खूप चांगले सामने पाहायला मिळाले आज. गोलंदाज सज्ज होताना हो यावेळेस मात्र बॅक टू द बॉल ड्राईव्ह केले आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. शिवम हा फलंदाज बाद. अंतिम षटक टाकण्यासाठी हुकमी एक्का टिंबोली संघाचा मंदार आणि मंदार यांच्याकडून अल्पिदादा आज पाहिलं की हवी तशी कामगिरी करता आली नाही, पण मोठा खेळाडू आहे, मोठ्या सामन्यातला चांगल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे. सुरुवात चांगली, पहिल्या चेंडूवर मात्र धावची स्रोत का होईना, विकेट मिळाले षटकाच्या पहिल्या चेंडूवर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण आता मात्र ऋषी. संगणक वैभव माळी अजून खेळपट्टीवर आहे. तिचे बॅटमधून जर पाहिले आतापर्यंत 3 षटकार त्यांनी ठोकले, एक चौकार सुद्धा आला तिचे बॅटमधून. आणि यावेळेस पात्र हवेत आहे, पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. मेहनत खूप करावी लागणार, पण चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्या दरम्यान मात्र वैभव माळी या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 33. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना यानंतरचा सामना कुठल्याही स्थितीमध्ये होईल यासाठी मी वारंवार सांगतो, तुम्ही टीम मीटिंग कमी घ्या. वेली संघाचा कर्णधार आपण लगेच इकडे येऊन थांबून राहायचंय. चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतोय, जास्त टर्न होतोय. हे पाहू शकता आपण. सज्ज होताना हो धमाका, अजून एक लॉंग ऑफच्या वरतून आलाय हा षटकार. 31 या धावसंख्येत बॅटिंग करतोय आणि त्यामध्ये जर पाहिलं आपण एक चौकार आणि तब्बल 4 षटकार कर्णधाराच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहे. वैभव माळी जबरदस्त बॅटिंग करताना आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता तर तब्बल 40. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पात्र हवेत आहे, फटका फटलाय काय पाहायचंय. झेलमध्ये कन्वर्ट करू शकला नाही आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. स्ट्राईक माझ्याचकडे ठेवणार हेच सांगतोय. इथे मात्र वैभव माळी 33 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. संघात धावसंख्या 42. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 50 पर्यंत जर मदर मारली तर मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण की मानकुली संघाची खरी ताकद त्याची बॉलिंग लाईन आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल, हा चेंडू परत टाकावा लागेल. मंदार आता मात्र सवेर बॉलिंग करताना पाहतोय, कारण की दबाव साफ दिसतोय पाहतोय आपण. सज्ज होताना परत मंदार बॉलिंग करण्यासाठी सफल झाला होता. ऑनसाइडकडे धमाका करायचं होतं, सिंगल घेऊ शकणार नाही कारण की एक चेंडू अजून खेळायचं बाकी आहे. धावसंख्या पाहतोय 43. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचं. फुल टॉस, पण योग्य समाचार घेतला नाही. आता मात्र दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करणार आहे कारण की शेवटचा चेंडू आहे. 3 धावा कंप्लीट आणि याचबरोबर पाहतोय की आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे मात्र 46 आणि 47 धावांचं टार्गेट उभं केलंय मानकुली संघाने टेंबवली संघासमोर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मानकुली संघाचा संगणक, चला आपण लगेच विनंतीशील की आपण
यानंतरचा जो सामना होईल सेमीफायनलचा तो 2 षटकाचा राहील, कारण की आयोजक कमिटीच्या माध्यमातून मला सूचना मिळते सत्तेचाळीस धावाचं टार्गेट आहे. तर टेंबोली संघ, चला आपण सलामी जोडी लगेच पाठवायची. वेले संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर येऊन थांबायचे. गावदेवी वेले संघाचा संगणक यष्ट्या इज द ग्रेट. आणि उद्या आपण वेले संघाच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य विद्यमान वेले ग्रामपंचायतचे भावेश स्थळे यांना सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि टेंबोली संघाला सुद्धा आपण ग्रामीण पूलमधून पाहणार आहोत. राजनुली संघ खाली असेल ना, बघ ना. मोनिशा आणि आदित्य ही जोडी खेळपट्टीकडे जाईल, कारण की 18 चेंडूमध्ये 47 धावाचं टार्गेट आहे. त्याला क्षेत्रक्षण लावून घ्या मानकोली संघ. पण राजनुली संघाचे विध्वंसक फलंदाज सुखदेव दादा भांबरे यांचं आगमन. तर विनीत माळी सज्ज होतोय पहिले षटक टाकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये रोकायचे मानकुली संघाला 47 धावा. आणि समोर पाहतोय आपण आदित्य टेंबोली संघाचा एक धडाकेबाज सलामीवीर. पहिल्या चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेतला नाहीये, पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात दुसरी रन्स तिथे मात्र कंप्लीट करेल. खातं उघडतोय आदित्य स्वतःच आणि संघाचं. विनीत माळी सज्ज होताना बॅटिंगमध्ये आज विशेष कामगिरी करू शकला नाही. 5 चेंडूचा सामना केल्याने 3 धावा विनीत माळीच्या बॅटमधून या सामन्यामध्ये निघाल्या. पण बॉलिंगमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय मानकुली संघासाठी. खराब चेंडू, पण इथं मात्र क्लिअर होईल की नाही, हाताला चटके देऊन चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. असं वाटलं क्षेत्ररक्षक शिवम उभा होता, आगीचा गोळा आलाय आणि हाताला चटके देऊन मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संधी होती ती दडवली. जीवनदान मिळालंय. इथं मात्र आदित्य याला जीवनदान देणं मानकुली संघासाठी धोकादायक ठरू शकतोय. याच पात्रा फलातून सुरेख फटका, एक शाखावरच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. आता मात्र शिवम यांनी ज्या प्रकारे जीवनदान दिले त्या जखमीवर मीठ लावण्याचं काम करताना आदित्य नावाचा हा फलंदाज. जीवनदान ज्या बॅट्समनला मिळतात तो किती फायदा घेतो बरेच सामने पण पाहिले.
यास मात्र टर्न केले चेंडूला फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्या 15. पहिल्या 4 चेंडूवर दमदार सुरुवात टेंबोली संघाची पाहतोय आपण. आदित्य तुटून पडलाय. आता मात्र मोनिश येतोय स्ट्राईकला. एका चांगला डावखुरा फलंदाज. आणि अराउंड झाले डावी एसटी गोल. नवीन फलंदाज मंदार. पहिल्या फलंदाज बाद झाले. धावसंख्या जर पहिले आपण धावपळ करू तर मात्र 15 आहे. 15 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय टेंबोली संघाचं. लाईन कुठे हे चेक करेल. डाव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता. वाईटचे श्रोते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 16. विकेट एक जरी गेला असेल पण जी सरासरी ती सरासरी राखताना पाहतोय आपण टेंबोली संघाचे फलंदाज आदित्य खास नॉन स्ट्राईकला उभा आहे. ज्या प्रकारे 2 षटकार त्याचे बॅटमधून आले. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एकले चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. आणि याच बरोबर सरळ निशाणा यष्ट्यावर आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का बसलाय टेंबोली संघाला. आजचा दिवस जर विचार केला आपण तर मंदार यांचा दिवस नाहीये. ज्या प्रकारे बॉलिंग मग बॅटिंग असो लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा विशेष चमकदार कामगिरी करता आली नाही. बाद होतोय. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 16 आहे. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 चेंडूमध्ये अजून 31 धावेची आवश्यकता आहे. 15.50 सरासरी पार करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. आदित्य यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल आता मात्र. सोहम नवीन फलंदाज खेळपट्टीवर. अजून एक विकेट. आता मात्र तू चेलमय आया पण आदित्य फक्त नॉन स्ट्राईकला बघतोय. जेव्हा तुमचा मेन फलंदाज तुमच्या जवळ आहे तुम्हाला फक्त स्ट्राईक रोटेट करायची आहे. कारण की आदित्याला जास्तीत जास्त चेंडू देण्यासाठी भाग पाडणं गरजेचे आहे. तर तुम्ही सामना जिंकू शकता. कारण की मानकुली संघाची बॉलिंग साईड अतिशय चांगली आहे. युवानिता चषक 2022चा हा पण दुसरा पर्व पाहतोय. आणि दुसऱ्या पर्वाचा पहिला दिवस अंडर-23 पूलचा हा गट होता आज. आणि त्यामधून इथं मात्र क्वार्टर फायनलचा दुसरा सामना पाहतोय. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करेल आणि वेले संघासोबत फाईट करेल. लागोपाठ 3 वेळेस हॅट्रिक मॅन मॅचची पूर्ण केलेली आहे. तो म्हणजे वेले गावाचा डावकुला स्टाईलिश फलंदाज विजेंद्र यांच्याकडून. वैभव माळी सज्ज होताना संगनायक आज या सामन्यात चमकदार कामगिरी करताना आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता पण लाईन कुठे हे चेक करतील पंच दीपक. दोन्ही समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरताना ती 17. 11 चेंडू आणि 30. 3 मोठे फटके 11 चेंडू मध्ये. सामना झुकला जाईल टेंबोली संघाकडे. यावेळेस पात्र सुरेख
चेंडू होता. स्ट्राईक वर मात्र दूर ठेवण्यापासून यश मिळते मानकुळी संघाच्या गोलंदाजाला आदित्य याला. वैभव माळी सज्ज होताना अप्रतिम अप्रतिम फटका, फोर्सिंग फटका, षटकार. सोहमच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि आता मात्र 9 चेंडू. मनीष पाटील याच पात्र हा फटका पाहतोय आपण. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब थ्रो, खराब थ्रो. जिथं 2 तिथं मात्र 3. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरताना आता मात्र पाहतोय आपण 26. आता मात्र 21 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू 21 असं समीकरण. 2 निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघासाठी. हा चेंडू चांगला होता. प्रश्न विचारल्याला पण सहमत नाहीये. तोपर्यंत मात्र दुसरी धाव सहज आदित्य पूर्ण करेल. अगदी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. असं वाटतं की बॅटला चेंडू लागून गेला होता. या 2 धावेनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती. या 2 धावेनी संघात धावसंख्या पुढे सरते ती. 7 चेंडू 19 धावा. षटकार, चौकार जर आला तर टेंबोली संघ वापसी करेल. विकेट जर मिळाला मानकुली संघ वापसी, पण बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेता आला नाही. स्ट्राईक स्वतःकडे इथे मात्र ठेवणार आहे. तर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण इथे मात्र 29. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 18 धावाची आवश्यकता आहे. सेम स्थिती पाहतोय आपण लागोपाठ दुसऱ्या सामन्यात. ज्या प्रकारे भादोड संघाला हवा होत्या धावा 6 मध्ये 18. चला आपण वेळेचा बाण ठेवायचंय. टीम मीटिंग कमी करा. तर इथे मात्र 6 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता आहे. आदित्य यांच्यावर पूर्ण दारोमदार असेल आणि ऋषी एक चांगला उच्च कोटीचा गोलंदाज मानकुली संघाचा. आणि मी सातत्याने हे सांगतोय मानकुली संघाची खरी ताकद जी असेल ती बॉलिंग साईड. पण इथे मात्र ऋषी रोखणार का 18 धावा, की मात्र आदित्य पूर्ण करेल 18 या धावा. हो हो हो, अप्रतिम टोला. मिडुकीच्या अजून ठोकलाय षटकार. आदित्य ग्रेट बॅटिंग करताना या सामन्यात. आता मात्र 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता आहे. हे पाहू शकता बॅकफुटला जाऊन मात्र पुलचा फटका होता. पाच चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता आहे. लय भारी षटकार ठोकलाय आदित्य यांच्या बॅटमधून आणि ऋषी यांचा पहिल्या चेंडूवर षटकार म्हणून दबाव टाकलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता पण व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. दुसरी धावण्याचा प्रयत्न, थ्रो येतोय विकेट किपरकडे, पण त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात आदित्य पूर्ण करतोय. 4 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता आहे. सामन्याची उलटी गिनती इथं मात्र सुरू होताना पाहतोय आपण. 4 चेंडू 10. एकीकडे टेंबोली संघाचा भिंत म्हणून ओळखला जाणारा आदित्य खेळपट्टीवर आहे, तर दुसरीकडे ऋषी मारा करतोय मानकुली संघासाठी. आणि यावेळेस पाहता पाहतोय की फुल टॉस चेंडू होता. योग्य समाचार घेता आला नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा सहज कंप्लीट.
3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. कमबॅक चांगलं करताना पाहतोय आपण ऋषियाला. 3 चेंडू 8 असं समीकरण आहे. इथून मात्र कोण जिंकेल कोण हारेल अजून बंद लिफाफ्यासारखा सामना रंगताना पाहतोय आपण. फुल पैसा वसूल सामना, पण अटॅक करताना पाहतोय आपण टिंबोली संघाचा सलामीच्या धडाक्यावर फलंदाज आदित्यवर खूप मोठी जबाबदारी असेल. 3 चेंडूमध्ये 8. ऋषी वापशी आतापर्यंत केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यांना चांगला कमबॅक. सज्ज होताना गोलंदाज ऋषी, समोर सलामीच्या फलंदाज आदित्य. धमाकेदार डाव साकारताना संघासाठी. राईट आर्मवर विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पाहता पुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. आता मात्र 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. आणि अल्पेश दादा शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या षटकाचा जेव्हा स्ट्राईक घेतली तेव्हा असं साप चिन्ह झाली होती की आदित्य पूर्ण 6 चेंडू खेळू इच्छितो. त्याप्रकारे त्यांनी सांगितले मी स्ट्राईक का घेतली. जबरदस्त बॅटिंग करताना टेंबोली संघाचा हा आदित्य. 2 चेंडू 4. या चेंडूवर जर विकेट प्राप्त झाला तर मात्र सामना अजून रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल. यावेळेस मात्र हा फटका हवेत आहे. स्टँड अँड डिलिव्हर आणि विजयी षटकार आदित्य बॅट मधून. चल टॉस करून घेऊया आपण. मॅन मॅच आदित्य याला आपण नंतर देऊया. चला वेले संघ व्यासपीठावर आमचे कोण प्रमुख पाहुणे आहेत. मी आदरणीय बळीराम भगत साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. जितू मात्र फुल एन्जॉय करताना खोली जिम मध्ये. हिट रो फिट रो.